नमस्कार. मी राजन खान. कागदांवर लिहित आलो आणि जमेल तेवढा काळ भाषणही केली महाराष्ट्रभर भारतभर फिरून. आता लक्षात येत आहे की काही काळापासून फिरणं थांबलं. पण या डिजिटल माध्यमातनं संवाद करता येऊ शकतो. बोलण्यासारखं खूप आहे, खूप विषय पण आहेत. जगण्यातले आहेत, मी लिहित आलो म्हणून लिहिण्यातले आहेत. जगण्यासाठी अनेक छोटे छोटे उद्यम करत आलो. जगण्यात मोठे स्वार्थ नव्हते. खूप पैसे कमवावेत आणि खूप इस्टेटी गोळा कराव्यात, संपत्ती, स्थावर मालमत्ता गोळा कराव्यात, असं फारसं काही डोक्यात नव्हतं कधी. 2 वेळा जेवायला मिळालं पाहिजे आणि कमवलेले पैसे सार्थकी लागले पाहिजेत म्हणून काही ज्याला आपल्याकडं सामाजिक उपद्व्याप म्हटलं जातं तेही करत आलो. तो खूपच लहानपणापासूनचा नाद राहिला. वयात येतानापासून सामाजिक चळवळींशी संबंधित राहिलो. लिहिलं खूप, पत्रकारिता केली, मास्तरकी केली, शेती केली. चळवळांमध्ये तर फारच वेगवेगळ्या प्रकारच्या विचारधारांच्या चळवळींमध्ये राहिलो. ज्यांना शोषित म्हटलं जातं यांच्या चळवळींमध्ये पण कडेकडेचा कार्यकर्ता राहिलो. जमेल ते काम करत राहिलो. तिथली जी अधिकारी मंडळी असतील किंवा वरिष्ठ मंडळी असतील ते सांगतील ते काम करत राहिलो. संपादक राहिलो. वाचलं खूप. म्हणजे आयुष्याचा माझा मुख्य भाग किंवा मला करावीशी वाटलेली पहिल्या क्रमांकाची गोष्ट होती ते होतं वाचन. खूप लहानपणी वाचनाची सवय लागली आणि वाचतच गेलो आणि आजही वाचायला आवडतं. त्यातनं डोळेही आधू झालेत. जमेल तेव्हा ऑपरेशन करून घेऊ आणि वैद्यकीय क्षेत्र इतकं विकसित झालं की आता फार कुठल्याही आजारांना औषधं, इलाज आहेत. तर डोळे आधू झालेत गेली 2-3 वर्ष. आणि आणि काही थोडं बरं होईन आणि त्यातनं काही डोळे दुरुस्त करून घेईन. डोळे खराब होण्याचं कारणही पुन्हा हे जे यंत्र आली आहेत डिजिटलची ही खूप हाताळली. याच्या उजेडाचा डोळ्यांना इतका त्रास झाला. अंधारात बसून खूप कामं करत राहिलो. 19ला मी स्वतःही आजारी होतो. पण 19ला कोरोनाची लाटही जगभर आली होती आणि जगाची हातबलता पाहिली होती. तर मग काही बंधनं आली. त्यामुळं मग डिजिटल मीडिया हाच लोकांशी संवादाचा मुख्य माध्यम झाला आणि त्याचा फायदा खूप करून घेतला. म्हणजे त्यातनं अक्षरमानव म्हणून मी जी संघटना चालवतो तिची कामं होत राहिली. कोरोनात आपल्या अक्षरमानवच्या अनेक लोकांनी खूप काम केलं आणि त्यांचा ज्येष्ठ असल्यामुळं मलाही काही काळ गुंतून राहावं लागलं त्यात. आणि मग रात्रंदिवस लोकांच्या मनस्थिती ज्या बिघडलेल्या आहेत त्याच्यासाठीचं आपण काय काम करू शकतो. तर कधी नाही ते मग मात्र सोशल मीडियाची जेवढी माध्यमं उपलब्ध होती, फेसबुक आहे, यूट्यूब आहे किंवा पेजेस काढणं आहे, याच्यावर एवढा कार्यरत झालो. लोक काय व्हॉट्सअप आहे, याच्यावर लोक गोळा करत राहिलो आणि तिथं त्यांच्या संवाद घडला पाहिजे. त्यांच्यात एकमेकांना दिलासा देता आला पाहिजे एकमेकांना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही लागली मदत कुणाला तर ती मदत देता आली पाहिजे, त्यांच्या जगण्याला मदत करता आली पाहिजे. याच्यासाठी या माध्यमांमध्ये खूप गुंतून राहिलो. माणसं अक्षरमानव म्हणून माणसं गोळा झालेली ती पण खूप काम करत राहिली आणि यानं
सतत म्हणजे कित्येक तास या इंटरनेटच्या समोर बसून राहणं आणि त्यातनं मग डोळे आणखीन लवकरच आदू झाले. म्हणजे वयाच्या 7व्या-8व्या वर्षापासून वाचत होतो. वाचनाची सवय अशी होती की 24 तास पुस्तकं बरोबरच. म्हणजे जेवायला बसलो तरी पुस्तक वाचत जेवायचं, शौचाला गेलं तरी पुस्तक घेऊन जायचं, गाडीच्या प्रवासात धक्के खात आदळआपट चालू आहे आणि त्यात पुस्तकं वाचतो आहे मी, संपादनाचे साहित्य वाचत राहिलो, स्वतःला आवडणारी पुस्तकं वाचत राहिलो. आवडणारी म्हणण्यापेक्षा पुस्तकं आवडलं की नाही हे पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावरच कळतं. तर त्यातनं मग झालं असं की पुस्तक पूर्ण वाचूनच काढावं लागेल. तर तशी वाचत राहिलो आणि मग शेवटी निष्कर्षाला आलो की नाही आवडलं किंवा आवडलं. पण पूर्ण पुस्तकं वाचणं, मग ते सगळ्या जुन्या पिढ्यांचं, जुन्या कागदपत्रांचं, जुने दस्तऐवज जे आहेत आपल्या साहित्यातले, ते नवीन माणसं जी लिहित आहेत ते किंवा कोणी पुस्तकं पाठवत राहिलं ते, असं काही वाचन राहिलं. वाचन हा मूळ भाग राहिला, मुख्य भाग राहिला जगण्याचा. दुसरा भाग राहिला लिहिणं आणि तिसरा भाग राहिला लिहिण्याच्या बाहेर आपण ज्या पद्धतीची लिहिण्याची प्रक्रिया करतो आहोत आणि ज्या विषयांचं किंवा ज्या जगण्याचं लिहितो आहोत त्याचं आपण प्रत्यक्ष काही काम करू शकतो का. यातनं मग सुचलं असं की आपण काम प्रत्यक्ष केलं पाहिजे, ज्या आपण कल्पना मांडतो. तर मग मला असं वाटलं की आता त्याचं केलं मी अंमलबजावणी. मग संघटनांमध्ये कामं केली, येणाऱ्या वेगवेगळ्या संघटनांची लोकं असतील, वेगवेगळ्या चळवळीतले लोक असतील, ते येत राहिले, त्यांच्याशी बोलत राहिलो, त्यांना काही लागते का मदत ती करत राहिलो आणि कुठेही सामील होत राहिलो. जिथं भल्याचं काम दिसतंय अशा ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सामील होत राहिलो. म्हणजे या चर्चा होत राहिल्या, कामं होत राहिली. अक्षरमानव नावानं बऱ्यापैकी मोठा पसारा वाढलेला आहे. हा पसारा करायचा आहे ते जागतिक स्वप्न आहे. समाजानं समाजाची स्वतःची व्यवस्था चालवली पाहिजे. आपले प्रतिनिधी नेमण्यापेक्षा आपणच आपलं प्रतिनिधी झालं पाहिजे आणि आपण आपले प्रश्न आपणच सोडवले पाहिजेत. पण आपण सोडवताना आपल्याबरोबर दुसऱ्या माणसाला घेतलं पाहिजे आणि दुसरा माणूस तिसऱ्या माणसाला जोडेल. तर माणसांची साखळी उभी करून जगण्यातले जे मूलभूत प्रश्न आहेत ते सुखानं कसे सोडवता येतील, आनंदानं कसे सोडवता येतील, या बाजूनं मांडणी केली अक्षरमानवची आणि ती जागतिक पातळीवर नेण्याची इच्छा आहे. ते कधी जाईल तेव्हा जाईल. पण मग लक्षात आलं की खूप कल्पना आहेत आपल्या डोक्यात, त्या लिहिण्यातल्या आहेत. लिहिण्यात सगळ्या कल्पना मांडता येत नाहीत, सगळे बारकावे मांडता येत नाहीत, भाषणांमध्ये मांडता येत नाहीत. पण ज्या ज्या बाजूनं अभिव्यक्त व्हायला संधी मिळाली ती गेली कित्येक वर्ष मी ती घेत आलेलो आहे. वयाच्या 15व्या वर्षापासून सुरू झालो या सामाजिक जगण्यात आणि आत्तापर्यंत तो प्रवास चालू आहे. आणि मग हे डिजिटल मीडिया आला हे कळायला जरा वेळ लागला. कदाचित तो माझ्या पिढीचा भाग असेल. पण हे वापरलं पाहिजे आणि मग हे वापरलं. पण मी ते बोलतील तिथं किंवा लोक मदत मागतील, लोक जोडले जातील याच्यासाठी मधून वाटतही राहिलं की या माध्यमात आपण बोललं पाहिजे आणि याचा नीट उपयोग करून घेतला पाहिजे. तर ते सुरू करायचं डोक्यात आहे. रोज थोडा तरी संवाद कुठल्याही विषयाचा मांडला पाहिजे. आणि संवाद मांडताना डोक्यात असं आहे की आपण फार ज्ञानी आहोत आणि आपण फार कल्पक आहोत आणि आपण अंतिम कळणारे लोक आहोत असं काही समजण्याचं कारण नाही स्वतःबद्दल वाटतं. तर आपल्या कल्पना आपण मांडून पाहू. कदाचित त्या खऱ्या असतील, खोट्या असतील, चांगल्या असतील, वाईट असतील, पण भल्याच्या निश्चित असतील. आणि जे सुचेल ते बोलू, चांगलं बोलू आणि लोकांसाठी काही मांडून ठेवू. आपल्या डोक्यातही अनेक संरचना तयार होत राहतात वेगवेगळ्या विषयांच्या. राजकारण कसं असावं, साहित्य कसं असावं, समाज कसा असावा, कुटुंब कसं असावं, नातेसंबंध कसं असावेत, प्रेमसंबंध कसे असावेत, सगळ्या व्यवस्था कशा असाव्यात, शेती कशी असावी, आरोग्य कसं असावं, शिक्षण कसं असावं, जगाचा अर्थव्यवहार कसा असावा. तर त्याच्यावर जे जे सुचेल ते जे जगण्यात सगळं संचित झालं आहे त्यातल्या आपल्या कल्पना मांडाव्यात. त्या कदाचित लोकांना अचाट वाटण्याची शक्यता आहे, अशक्य वाटण्याची शक्यता आहे. पण काही कल्पना मांडून ठेवाव्यात. एवढ्या मोकळेपणानं त्या मांडायच्या. कुणाशी कसला रागलोभ नाही, कुणाशी कसला तिरस्कार द्वेष नाही. पण खरेपणा
आणि डोक्यात आलेल्या खऱ्या कल्पना मांडून पाहू आणि त्या लोकांना अशक्य वाटल्या तर लोक सोडून देतील, पण राहिल्या तर राहतीलही. हे सुरू करू आपण. मी काही रोज बोलत राहीन, मध्ये प्रवासात असलो तरी कुठं संधी साधून बोलत राहीन, पण बोलायचं एवढं निश्चित आहे. तर या म्हणजे एका अर्थानं सदरच सुरू करायचं आहे बोलण्याचं. तर अपेक्षित एवढंच आहे की याच्यामध्ये काही एक चांगलं शीर्षक हवं आहे आपल्या या रोजच्या संवादाला. आणि कधी कधी लाईव्ह येत राहू, कधी कधी व्हिडिओ करून टाकत राहू, लाईव्हवर जास्ती जोर देऊ, पाहुणे बोलू, त्यांच्याशी बोलू, त्यांची मतं जाणून घेऊ, वेगवेगळ्या क्षेत्रातली लोकं बोलू, त्यांच्याशी बोलू आणि संवादाचा एक कार्यक्रम सातत्यानं करू. संवादानं माणसाचा विकास होतो, संवादानं माणसाचं ज्ञान वाढतं, हे फार महत्त्वाचं आहे. आणि संवाद जर या डिजिटल मीडिया जोवर टिकेल तोवर संवादही टिकून राहील आणि आपण मांडलेल्या काही कल्पना भविष्यकाळात चांगल्या ठरतील, त्या अंमलात येतील. काही कल्पना बाद होतील, पण बोललं पाहिजे. तर या माझ्या नव्या प्रयोगाला मला शीर्षक हवं आहे. मी हा व्हिडिओ टाकतो आहे आता यूट्यूबला. कमेंटमध्ये मला आपल्या सूचना, कल्पना, काय बोललं गेलं पाहिजे, विषय काय असावेत, याच्यावर माझ्या डोक्यात खूपच आहे. पण समाजही आवड हवे आहे आणि त्याच्याकडेही विषय खूप आहेत, त्यांच्या समस्या आहेत. तर त्यांना जमतील त्याची उत्तरं देऊ. ती पुन्हा योग्य अयोग्य मला नाही माहिती, पण आपण बोलण्याचा, संवाद साधण्याचा प्रयत्न तर करू. काही निघेल मार्ग. तर जमलं तर कमेंटमध्ये शीर्षक, या कार्यक्रमाला काय असावं आणि विषय काय असावेत, आणि काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये विचारायला हरकत नाही. ते विषय घेऊन आपण बोलत राहू. आणि भेटू, नियमित भेटत राहू. आता धन्यवाद.